सांगायचंय. काल्याचं वर्णन करत असताना मुद्दा मला असा मांडायचा आहे, काला वैकुंठात नाही. काला तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा नाम संता संगे, विशेष हा नाम संता संगे, विशेष हा नाम संता संगे, विशेष हा नाम संता संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी महाराजांनी गाथ्यामध्ये तुकोबारायांनी स्वतः सांगितलं, विशेषः लाभ संता संगे, म्हणजे काला वैकुंठात नाही. वैकुंठाचं वर्णन करत असताना एकच ओवी सांगतो, जे चैतन्याचे निश्चिते मुसाहुनी श्री भगवंते वैकुंठ रचले ते निज सामर्थ्य नांदावया. ते वैकुंठी पाता साचार अवघे चतुर्भुज नारी नर, घनश्याम पितांबर जर शंख चक्राव यशी, तेथ नाही आदी व्याधी नाही विषयासक्त बुद्धी, श्री पुरुषा समान बुद्धी झाल त्रिशुद्धी उद्धवा. मग काला वैकुंठात नाही, काला स्वर्गात नाही. स्वर्गात कधी गेलेत का तुम्ही? नाही. स्वर्गवासी लिहितो फक्त आपण. स्वर्गाचं वर्णन करत असताना स्वर्गात काय आहे? ज्ञानोबारांनी गोड लिहिलंय, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात. काय स्वर्गामध्ये? महासिद्धीचे भांडारे, अमृताचे कोठारे, जिही जागे खिल्लारे कामधेनू. त्या ठिकाणी सिद्धी महासिद्धीचे भांडारे, अमृताचे कुंड, चिंतामणीचे सडक आहेत, कल्पत वृक्षाचे बगीचे आहेत, ऐरावती सारखे वाहन आहेत, नृत्य पाहण्याकरता उरोशी तिलोत्तमा देवांगण आहेत. हो, तिथं सर्व आहे, पण तिथे मात्र काला नाही. कुठे? आजीवोस अमरावती, याचा अर्थ काला स्वर्गात नाही, काला ब्रह्मलोकात नाही, हो, काला वैकुंठात नाही. मग काला कुठे राहतो? काला कुठे करता येतो? काला मृत्यू लोकामध्ये करता येतो. कारण वैकुंठ, स्वर्ग, ब्रह्मलोक भोगभूमी आहेत, ते भक्तिरूपी काला होत नाही. मग काल्या करण्याकरता मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. संत वैकुंठातून मृत्यू लोकामध्ये येतात. येथे उपकारासाठी पुढं तसे जन वाढवया सुख भक्तिभाव धर्म गुणाचारी नाम विठोबाचे. संत इथे येतात आणि काला करतात. संत काला करतात. काय? संत काला करतात. काला करते संत जन,
कोण काला करता? जगद्गुरु आपलं जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य संत श्रेष्ठ निवडोबाराय पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात. निवडोबाराय म्हणतात काला कोण करतं? काला करती संतजन. हो, काला करते संतजन. संत महात्मे काला करतात, बरोबर, काला करतात, पण त्यांच्या सहवासामध्ये कोण आहे? नारायण आहे. हो, नुसतं संत काला करू शकत नाही, नुसतं देवही काला करू शकत नाही, बरोबर आहे की नाही? देवाला महत्व कोणामुळे? तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये काही ओव्या पाहिजे तर मी सांगतो तुम्हाला. भगवान परमात्म्याच्या हातामध्ये कमळाचं फूल आहे. कशा करताय? प्रचारा करताय का ते? नाही, भक्तांच्या चरणावर ठेवण्या करताय. ज्ञानोबाराय वर्णन करतात, हाते जेने लीला कमळे पूजूतया ते. हो, नाथ महाराजांनी असे गोड ओवी सांगितली. शंके उद्बोधी सदा चक्री अभिमानाचा करी चेंदा, मोहो ममताचे दिगदा निज कमळे सदा निज भक्ता पूजी. हो, अजून एक ओवी सांगतो ज्ञानेश्वरीतली. तया संगाचरी सुरवाडे मज विदेह देह धरणे घडे किंबवनावडे निरुपम. मला निरुपम या शब्दाचा अर्थ असा आहे, मला ते उपमा रहित आवडतात. ते हे प्राणापुरते मज आवडते निरुते जे भक्त चरित्राते अति प्रशंसते. किंवा भागवतामधला एक श्लोक आहे, भगवान परमात्म्याचा उद्धवाचा संवाद आहे. उद्धवाने अशी बारीक मेघ मारली आणि भगवान श्रीकृष्णाला विचारलं, सांग ना लाला, सांग ना तुला कोण आवडतं, तुझं प्रेम कोणावरती आहे? त्यावेळेला भगवान सांगतात, उद्धव तुला ऐकायचंय का? न तथा मी प्रियतम आत्म एवढीर न शंकरा न च शंकर शनो न श्रेर नैवात्माच्या यथा भवा. माझं प्रेम भगवान शंकरावरती नाही, माझी पत्नी लक्ष्मी तिच्यावरती नाही, माझा भाऊ बळीराम दादा त्याच्यावरती माझं प्रेम नाही, माझ्या पायाची सेवा करणारी माझी पत्नी लक्ष्मी तिच्यावरती प्रेम नाही, पाय लक्ष्मीच्या हाती तिची आवेग काकुलती तिच्यावरती माझं प्रेम नाही. मग प्रेम कोणावरती आहे तुझं? नैव आत्माच्या यथा भवा. माझ्या स्वतःच्या आत्मापेक्षा मी जास्त प्रेम माझी जी भक्ती करतात ना त्यांच्यावर करतो. म्हणून मला एकच सांगायचंय, नुसतं देव काला करू शकत नाही, नुसतं संत काला करू शकत नाही. काला संत करतात आणि सहवास भगवान परमात्म्याचा. म्हणून काला करते संत जन सवे त्यांचा नारायण. हो, नारायण त्यांच्या सहवासामध्ये. मग भक्तिरूपी काला संतांनी तयार केला, पण वाटण्याचं काम कोणाकडे दिलं? वाटी आपुलाने दहाते, वाटी आपुलाने दहाते, वाटी आपुलाने दहाते, वाटी आपुलाने दहाते, भाजा भाजा पालते, भाजा वाटी आपुल्या निज हस्तेन भाग्याचा तो पावे इथे किंवा तेथे. भगवान परमात्मा भक्तिरूपी काला देतो, पण सर्वांना प्राप्त होतो का? देव आवडण्याकरता पुण्य लागतं. पुण्याने देव आवडतो, ज्ञानाने देव कळतो, पापाने संसार आवडतो. कशा करता सांगितलं? भाग्य लागतं परमार्थ करण्याकरता. आता गावामध्ये एवढेच लोक असतील का? भरपूर लोक आहेत, पण एवढे झाले, एवढ्यांचंच भाग्य आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अजून एक सांगतो, भाग्यवंता छंदमानी कोडकानी ऐकती, कोडकानी ऐकती, भाग्यवंता छंदमानी
निमित्तानंच इथे येतात. म्हणून भाग्याचा तो पावे येथे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बरोबर आहे, लाही सीत लागता हाती, दोष देखून त्या जाती जडती किंवा पडती. नुसता हातावरती लाईचा प्रसाद काल्याचा प्राप्त झाला. आता पहा, यापूर्वी ते दह्याने नाहीये, पण आता पहा, एकदा आता कीर्तन संपलं, कीर्तन संपलं, त्याच्यावरती नामचिंतनाचे संस्कार जडले की तो प्रसाद होतो. आहे प्रसाद होतो. आता तो प्रसाद, गीतेमध्ये एक श्लोक आहे, प्रसादे सर्व दुःखानाम. हा काल्याचा प्रसाद प्राप्त झाला, त्याच्यातला लाही नावाचा प्रसाद प्राप्त झाला. नुसता हातावरती पडली ती नाही, पायदळी येऊ द्यायची नाही, प्रसाद पायदळी येऊ द्यायचा नाही. लाही शीत लागत हाती, दोष देखून त्या जाती. आपल्या ठिकाणी जे दोष आहेत ते सांगितलं तुम्हाला, मल्ल दोष, विक्षेप दोष, आवरण दोष, हे तिन्ही दोष जातात. आणि त्याच्यातला दही नावाचा प्रसाद प्राप्त झाला की आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. निळामनेश्वराचा बुद्ध लागता पावे ब्रह्मानंद, वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे थे. 10-15 मिनिटं आपण पुन्हा चिंतन करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर ही सेवा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणावर विद्या अर्पण करू. तत्पूर्वी सर्वांनी भगवंत गोड नामचिंतन करायचे, हाताने टाळी वाजायची. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, जय जय विठोबार